ओके, ते बोनस कसं मिळतं? ह्या बोनस साठी एक्स्ट्रा काम करायची गरज नाही. याच्यासाठी फक्त टर्म अँड कंडिशन असा आहे, पहिली लेवल, कारण लेवल बोनस पण आपल्याला मिळू शकता. पहिली लेवल होण्यासाठी या ठिकाणी इकडे 200 आणि इकडे 100 एजीओ साइडला त्याच तुमची पहिली लेवल होती कंप्लीट. तुम्ही होतात ब्रॉन्झ. पहिली लेवल काय? ब्रॉन्झ. पहिली लेवल ब्रॉन्झ होते आणि आठवड्याला 100 मॅच होते ना आठवड्याचे, म्हणून 1000 रुपये आठवडा निघल. आता ह्या लेवलचं बोनस, ब्रॉन्झ लेवलचं बोनस समजून घ्या. बोनस तुम्हाला मिळतं, एक्स्ट्रा बोनस आहे, याच्यासाठी याला काम करायची गरज नाही. बोनस मिळतं 1500 रुपये टोटल बोनस. टोटल इन्कम किती झालं तुमचं? किती झालं? 2500 रुपये. ओके, समजून घ्या. 2500 झालं. आता दुसरी लेवल आहे सिल्वर लेवल साठी इकडं 600 आणि इकडं 300. ओके, आता आठवड्याला तुमचं कितीचा चेक निघाल? 300 मॅच झाल्यामुळं 3000चा. पण बोनस राहिले हे सिल्वर लेवलचं. बोनस किती मिळतं बघा. आता इथे दीड प्रमाण मिळतं. 3 मिळतं किती? 4.5. ओके, 4.5 पटेल सरांसाठी टाळ्या होऊ द्या. छान 4.5 3 किती? 7500. ओके, दुसऱ्या लेवलचं एक बोनस आहे. आता बघा तिसरी लेवल आहे गोल्ड. इकडं 1200 एजीओ साइडला 600. आठवड्याचा चेक किती झाला? 600 मॅच झाल्यामुळं 300 मॅच झाल्यामुळं 3000. 600 मॅच झाल्यामुळं 6000. ओके, करेक्ट. 6000चा आता बोनस, मंथली बोनस राहिले ना 6 दीड प्रमाण म्हणल्यावर 6 किती? 6 9 होतं. ओके, 9000. हे 9000 आणि 9 किती? 15000 रुपये. गोल्ड लेवलचं किती? 15000 रुपये. आता चौथी लेवल आहे प्लॅटिनम लेवल. प्लॅटिनम साठी इकडे 2400 एजीओ साइडला 1200 झाले. आता आठवड्याचा चेक कितीचा निघेल? 1200 मॅच झाल्यामुळे 12000चा. बरोबर आहे. आता 12 18 होतात. पण आपली संस्था 2000 रुपये वाढवून देते. आपल्याला पेट्रोल चार्ज, चहा पाण्याचा खर्च म्हणून 2000 वाढवून दिले. 18 2 किती झाले? 20 झाले. 20 आणि 12 किती? 32000 रुपये या लेवल पर्यंत आपल्याला इन्कम मिळतं. आता पाचवी लेवल बघा, एमराल्ड लेवल साठी 4800 एसपी आणि इकडे 2400 एसपी. त्यावेळेस आपला चेक आठवड्याचा कितीचा निघेल? 24000चा. आता 24 किती? 36 होतात. 9000 रुपये एक्स्ट्रा देते. पेट्रोल चार्ज, 4 महिन्याचा खर्च 36 होतात. 45000 रुपये. 45 24 किती झालं? 69000 रुपये या लेवलचं, या लेवल पर्यंत. आता 6वी लेवल झाली, टोपास झाला. टोपाससाठी इकडे 12000 आणि इकडे 6000. आठवड्याचा चेक कितीचा निघेल? 6000 मॅच झाल्यामुळं किती हजाराचा? 60000. 60000चा चेक आठवडा 60000चा. आता इथं दीड प्रमाणात जर विचार केला तर इथं सगळं 170 मिळतं. 1,70,000 टोटल 2,30,000 रुपये इथं तुमचं इन्कम मिळतं टोपास लेवल पर्यंत. अशा टोटल लेवल आपल्या एकदम टोटल लेवलचा विचार केला तर 20 लेवल आहे आणि 20 लेवलचं टोटल इन्कम आपलं आरओ मध्ये आहे. बरोबर नाही तर आरओ मध्ये आपलं टोटल 20 लेवलचं किती आहे? आरओ मध्ये इन्कम आहे. म्हणजे विस्तारित व्यापार तुमचा असा आहे 2500 पासून ते तुम्ही आरओ रुपये कमवू शकता. ज्या ज्या लेवलवर तुम्ही जसे जाल तसं तुम्हाला या ठिकाणी इन्कम मिळेल. आपली संस्था याच्यावर थांबत नाही. आपल्या संस्थेनं या 5व्या लेवल पासून तुम्हाला नॉमिनी फॅसिलिटी लागू केलेली आहे. नॉमिनी फॅसिलिटी म्हणजे काय? म्हणजे फॅमिली सिक्युरिटी पण त्याच्यामध्ये म्हणू शकतात आपण. फॅमिली सिक्युरिटी मध्ये तुम्हाला जर एमराल्ड लेवलचं जर ह्या लेवलला तुम्ही गेला, तुमचं काय बरं वाईट झालं, आपलं काय बरं वाईट झालं तर आपली संस्था 8 दिवसाच्या आत सिनियरच्या माध्यमातून तुमच्या घरी 1 लाखाचा धनादेश
म्हणजे 1 लाखाचा चेक घरी देते किंवा ट्रान्सफर करते 1 लाखाचा. जर टोपाज असता टोपाजला 2 लाख रुपये 8 दिवसाच्या. 7वी लेवल रुपी स्टार लेवल आहे 3 लाख रुपये. असे टोटल आपल्याला 22 लाखापर्यंत आपल्याला फॅमिली सिक्युरिटी म्हणून आपली संस्था देते. आपली संस्था ह्याच्यावर थांबत नाही. ही नॉमिनी आता आपल्याला संस्थेनं फॅमिली सिक्युरिटी पण झाली पण आपल्या संस्थेनं आता नॉमिनी पण लावलेली आहे. ती नॉमिनी म्हणजे काय? आपण फक्त एकदा निर्णय घेतला होता पण आपल्या संस्थेनं 3 पिढ्याचा आपला विचार केलाय. 3 जनरेशन प्लॅन आहे म्हणजे 3 पिढ्यापर्यंत आपल्याला मिळतं. ते कसं समजून घेऊया. पहिलं या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आहात आणि आपलं जर काही बरोबर झालं तर हाच आयडी जसाला तसा ट्रान्सफर होतो मिसेसच्या नावानं. वाईफ म्हणजे मिसेसच्या नावानं ही पहिली पिढी. हा सगळा पैसा आपण नाही, आपण देवा घरी गेला पण पूर्ण पैसा कुणाच्या खात्यामध्ये येतोय? मिसेसच्या खात्यामध्ये येतोय. समजून घ्या. नॉमिनी कॅशकेटी. नंतर दुसरी पिढी मिसेसचं तरी काय बरं वाईट झालं तर हाच आयडी ही म्हणजे डॉटर मुलीच्या नावानं ट्रान्सफर होतो. ही तिसरी पिढी. ओके सॉरी दुसरी पिढी. पण मुलीचं तरी काय बरं वाईट झालं तर हाच आयडी जसाला तसा सन म्हणजे मुलगा मुलाच्या नावाने ट्रान्सफर होतो. ही तिसरी पिढी. ही तिसरी पिढी.